नमस्कार, मी शैलजा देशपांडे जीवित नदी या संस्थेसाठी काम करते आणि पुणे रिव्हर रिव्हायवल या गटाची मी एक सदस्य आहे. मी प्रियदर्शिनी कर्वे. मी क्लायमेट चेंज किंवा जागतिक तापमान वाढ ह्या विषयामध्ये काम करते आहे आणि मी पण पुणे रिव्हर रिव्हायवलची सदस्य आहे. मी आत्ता इथे संगमवाडी या ठिकाणी पुणे मनपाने जो प्रकल्प केला आहे, नदीकाठ सुशोभीकरण प्रकल्प, या ठिकाणी आम्ही आत्ता उभे आहोत. आम्ही दोघीजणी. मी थोडीशी इथल्या नदीची परिसंस्था तुम्हाला थोडक्यात सांगते. आपण आहोत मुळा आणि मुठाच्या संगमावर. जर तुम्ही माझ्या उजवीकडे बघितलं तर नाईक बेट नावाचं 32 एकराचं एक अप्रतिम सुंदर बेट आहे, जे वर्षानुवर्ष नद्यांच्या संगमामुळे तयार झालेलं हे बेट आहे. जेव्हा दोन नद्यांचा संगम होतो तेव्हा हे स्थान आपल्या संस्कृतीमध्ये अतिशय पुण्य मानलं जातं किंवा होली हा शब्द वापरला जातो. आपल्या पुण्याचं नाव पण त्याच्यामुळेच पडलं, कारण आपल्या इथे मुळा आणि पवना नदीचा संगम, मुळा मुठेचा संगम, सो संगम क्षेत्र म्हणून पुण्येश्वर, आणि मग हळूहळू त्याचं नाव पुणं झालं. सो इथं नदीची परिसंस्था अशी असते की दोन्ही नद्या मिळून काही सुपीक गाळ घेऊन येतात आणि तो गाळ दोन्ही काठांना त्या जेव्हा डिपॉझिट करतात किंवा तिथे येऊन राहतो, त्यावेळेस एक त्या ठिकाणचा झाडोरा आणि पावसाळा संपल्यावर होणारी शेती, ज्याच्यामध्ये टरबूजं असतील, काही वांगी असतील किंवा अशी जी सीझनल पिकं असतात, ही पूर्वी काढली जायची. नदीची झाडी मात्र चांगली होती. आत्ता जर तुम्ही आमच्या मागे बघितलं किंवा आजूबाजूचा परिसर बघितलात तर इथे नदीपात्र जवळजवळ 40% आकुंचित केलं आहे. म्हणजे दोन्ही नद्यांचे प्रवाह, जिथे संगमाला भरपूर जागा असायला पाहिजे, जिथे दोन्ही काठांनी भरपूर झाडी असायला पाहिजे, तिथे आत्ता आपल्याला ती दिसत नाही आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, पर्यावरणाच्या दृष्टीने घातक जर बघितलं तर नदीच्या पाण्यामध्ये प्रचंड प्रमाणात जलपर्णी वाढली आहे. जलपर्णीमध्ये तुम्ही बघत असाल तर आत्ता साबणाचा फेससुद्धा दिसेल तुम्हाला इथे. सो नदी काठ सुशोभीकरण का नदीची आहे ती स्थिती बदलणं, हा प्रश्न विचारून मी इथेच थांबते. असं आहे की सगळी शहरं ही कुठल्या ना कुठल्या पाण्याच्या स्रोताजवळ वसलेली असतात. पुणे शहराच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये 5 वेगवेगळ्या नद्या आहेत आणि हे जे सगळं काँक्रिटीकरण आपण आत्ता इथं बघतो आहे, हे ह्या सगळ्या नद्यांच्या काठांवरती होणार आहे. म्हणजे हा मुळा मुठेचा जो प्रकल्प आहे तो 44 किलोमीटर दोन्ही काठ, म्हणजे एकूण 88 किलोमीटर हे सगळं सिमेंटीकरण असा हा प्रकल्प आहे. ह्याच्यामुळे होतं आहे असं की नदीचं जे एक नैसर्गिक स्वरूप असतं, नागमोडी वाहणारी नदी, त्याच्या आजूबाजूला झाडी, हे स्वरूप जातं आहे आणि नदीचा एक चॅनल किंवा कॅनल बनतो आहे. बरोबर आहे. वातावरण बदलामुळे काय होणार आहे की जो आपला जास्ती पावसाचा भाग आहे, जिथे ह्या सगळ्या नद्या उगम पावतात, त्या भागामध्ये पावसाचं प्रमाण वाढतं आहे. म्हणजे असं होतं आहे आता की वातावरण बदलामुळे संपूर्णच भारतामधला जो मॉन्सूनचा एक पॅटर्न आहे, त्याच्यामध्ये बदल असा होतो आहे की पावसाचे दिवस कमी होत आहेत, पण जेव्हा पाऊस पडतो तेव्हा जास्ती पाऊस पडतो. त्यामुळे गेली काही वर्ष आपण बघतो आहे की अनपेक्षितरित्या पूर येत आहेत आणि प्रत्येक वेळेला शासनाकडून असंच सांगितलं जातं की पूर्वी कधीही पडला नव्हता एवढा पाऊस आत्ता पडलेला आहे आणि त्यामुळे आम्ही पण ह्याच्यात काही करू शकत नाही. म्हणजे सगळं हे खापर वातावरण बदलावरती किंवा जागतिक तापमान वाढीवरती फोडलं जातं. आता असं आहे की हा पॅटर्न असा बदलणार आहे, हे गेल्या 15-20 वर्षांपासून वेगवेगळे वैज्ञानिक सांगत आहेत, पण त्याच्याकडे दुर्लक्ष करून विकासाच्या ज्या काही योजना आहेत त्या पुढे रेटल्या गेलेल्या आहेत. त्याच्यामुळे आता काय होणार आहे की इथं हे सगळं काँक्रिटीकरणाचं प्लॅनिंग करताना हा परिणाम लक्षात घेतलेला नाही आहे. गेल्या 100 वर्षातलं जे पावसाचं प्रमाण आहे त्याच्यातनं पूर येण्याची किती जास्तीत जास्त शक्यता आहे याचा थोडाफार विचार झालेला आहे, पण त्याच्यातसुद्धा काही गफलती आहेत. कारण ह्याच नदीपात्राच्या भागामध्ये एकीकडे हा नदीकाठावरती काँक्रिटीकरणाचा प्रकल्प आहे
दुसरीकडे मेट्रोचे खांब पण ह्या नदीच्या पात्रामध्येच उभे राहत आहेत. शिवाय नवीन पूल बांधले जाणार आहेत. म्हणजे ह्या प्रत्येक अडथळ्यासाठी नव्याने असं बघितलं गेलं की नदीच्या प्रवाहावर काय परिणाम होणार आहे. पण ह्या सगळ्याचा एकत्रित काय परिणाम होणार आहे ह्याचा विचार झालेला नाही. त्यामुळे मागच्या 100 वर्षातला डेटा वापरून जे काय ठरवलं गेलं आहे तेही चुकीचंच आहे. त्याच्यात आता असं होणार आहे की वरच्या अंगाला पाऊस जास्ती झाला की इथे पूर्वी कधीही आलं नव्हतं एवढं पाणी येणार आणि त्या पाण्याला पसरायला जागा ठेवलेली नाही आहे. म्हणजे आपल्याला असा एक आभास निर्माण होतो की इथं हे भिंतीसारखी जी काय रचना आहे त्याच्यामुळे पाणी आत शिरणार नाही. पण त्याचा दुसरा भाग असाही आहे की जेव्हा ह्या भिंतीच्या पलीकडे म्हणजे गावामध्ये पाऊस पडेल तेव्हा ते पाणी पण नदीमध्ये येणार नाही आहे. म्हणजे त्या पाण्याचा फुगवटा गावात मागे निर्माण होणार. इथं हे जे पाणी अत्यंत वेगाने पुढं जाईल कारण वळणं जी आहेत ती काढली जाणार आहेत आणि ह्या सगळ्याचा परिणाम असा होणार आहे की जिथं या भिंती संपतील त्या ठिकाणी पूर येणार आहेत. म्हणजे असं आहे का की आपल्या शहरात पूर आला नाही म्हणजे झालं, पुढेच्या लोकांचं काही का होईना. बरं, ह्याच्यामुळे आपल्या शहरातला पूर थांबणार आहे का तर तसंही नाही, कारण शहरात जे पाणी पडणार आहे ते नदीमध्ये येणार नाही. त्यामुळे त्याचा कुठे ना कुठे फुगवटा निर्माण होणार आहे. त्यामुळे ह्या प्रकल्पातनं पूर नियंत्रण तर साध्य होणार नाहीच आहे. दुसरा भाग आहे सुशोभीकरणाचा. तर इथे तुम्ही कॅमेरा फिरवून बघू शकता की काय काय सुशोभित दिसतं आहे. इथे नदीमध्ये घाण तशीच आहे, जलपर्णी वाढलेली आहे, फेस अडकलेला आहे. नदीच्या बाजूला हे जे भिंतीसारखे रचना केलेली आहे त्याच्यावर म्हणे स्वदेशी रोपं वगैरे लावली जाणार होती, पण आत्ता तुम्ही बघाल तर सगळं तण माजलेलं आहे. इथे कॉन्क्रीटमध्ये छोटे छोटे खड्डे करून जी झाडं लावलेली आहेत त्या झाडांना मुळांना पसरायला खाली जागा नसल्यामुळे ती मोठी पण होणार नाही आहे. उन्हाचा इथे रखरखाट आहे. आत्ता वाजलेत किती, आत्ता 8सुद्धा वाजलेले नाही आहेत आणि इथे प्रचंड ऊन तापायला लागलेलं आहे आणि या ठिकाणी लोकांनी फिरायला येणं अपेक्षित आहे. ह्याच्यापेक्षा जर इथे झाडी असती आणि त्या झाडीमध्ये फिरण्यासाठी वाटा करता येणं सहज शक्य होतं. जी इन्व्हेझिव्ह स्पीशीज ज्याला म्हटलं जातं, जी विदेशी झाडं आहेत ती काढून त्याच्या जागी फक्त स्वदेशी झाडं लावण्याची गरज होती. पण त्या प्रकल्पाला पैसे कमी लागले असते म्हणून तो करायचा नव्हता. ह्या प्रकल्पाला पैसे जास्ती लागतात म्हणून हा करायचा होता. ही खरी त्याच्या मागची गोम आहे. सो सगळ्यात महत्त्वाचं आहे असं की पुणे शहर नक्की कुठे, नदीच्या कुठल्या भागात वसलं आहे. तर सह्याद्रीमधून येणाऱ्या या 5 नद्या ज्यांच्याबद्दल प्रियदर्शनींनी उल्लेख केला, त्या 5 नद्या मुळेला येऊन मिळतात. मुळा ही मुख्य नदी आहे असं आपण समजूया. त्यावेळेस त्या नद्यांना मिळणाऱ्या ह्या ज्या नद्या आहेत त्या आपलं पूर्ण फारसं सखल भागामध्ये नाही आहे. तुम्ही जर नोटीस केलं असेल तर आपल्या शहरामध्ये इतक्या टेकडी आहेत. तळजाईची टेकडी, पाचगाव पर्वतीची टेकडी, महम्मदवाडीची टेकडी, वारजाची टेकडी, तुम्ही ज्या म्हणाल त्या प्रत्येक ठिकाणून जलस्रोत येतात आणि ते एकेका ओढ्याला त्या त्या भागामध्ये मिळत जातात. हे जेव्हा मिळत असतात तेव्हा त्याचे अडथळे, येणाऱ्या पाण्याला वाट मिळत नाही आणि शेवटी हे सगळं जमवलेलं पाणी एकच म्हणजे एखाद्या फनेलसारखी जर आपण कल्पना केली तर सगळ्या बाजूनी फनेलमध्ये पाणी येतं आहे आणि त्याला वाट फक्त एक जी मुळामुठा आहे. जेव्हा अशा पद्धतीने सगळीकडून पाणी येतं तेव्हा 2 गोष्टी होतात. एक तर ते जोराने वाहत येतं आणि मुळामुठेमध्ये घुसतं. त्यावेळेस आपलं जे भूजल पुनर्भरण जे आहे ते व्हायला उसंत मिळत नाही. पाणी झिरपत जमिनीमध्ये वेगवेगळ्या ओढ्याच्या काठी, त्या झाडीच्या मध्ये झरे असतील ते झरे, जिवंत झरे पुनर्भरण करणं, ह्या गोष्टी करत गेलं तर शहरामध्ये पाण्याचा आज ग्राउंड वॉटरचा तुटवडा पडणार नाही. जर ते पटकन पावसाचं पाणी आलं तर शहरामधल्याही ठिकाणी पाणी साचणारच आहे भिंती उभ्या राहिल्यामुळे. नदीमधलं जे पाणी आहे ते पटकन वाहून जाणार आहे. म्हणजे जे उरलेले 8 महिने जी आपल्याला पाण्याची टंचाई भासते ती जास्त तीव्रतेने भासणार आहे. कारण वातावरण बदलाचा जो परिणाम होणार आहे तो प्रियदर्शनींनी तुम्हाला थोडक्यात सांगितला. थोडक्यात आपल्याला पाणी प्रदूषण म्हणजे नद्यांचं प्रदूषण होतं आहे ते थांबलेलं नाही आहे. पुराच्या दृष्टीने आपण कुठल्याही प्रकारचं काही नियोजन केलेलं नाही आहे. आज आंबील ओढ्याला पूर येतो आहे, भैरोबा नाल्याला पूर येतो आहे, याचा धरणातून सोडलेल्या पाण्याशी काहीही संबंध नसतो. हा वातावरण बदलांनी त्या ठिकाणी होणाऱ्या एकदम
थोड्या वेळात होणाऱ्या पावसाचा परिणाम असतो. सो त्याचा विचार आपण करत नाही आहोत. आणि तिसरं गोष्ट मी म्हणलं तसं की भूजलाचं पुनर्भरण ज्या पद्धतीने आपण कॉन्क्रिटिंग करतो आहोत त्यावेळेस ह्याचा पण विचार कुठेही केला जात नाही. आणि नदी ही फक्त पृष्ठभागावरून वाहणारं पाणी नाही आहे, तर सबसर्फेस वॉटर किंवा भूजल जे आहे ते जमिनीखाली असतं आणि नदी त्याचा एक मोठा स्रोत असते. भिंत बांधली की हे सगळे स्रोत पण आपले थांबणार आहेत आणि त्यांचं पुनर्भरण थांबणार आहे. ह्या गोष्टीला पण आपण विचार करणं खूप आवश्यक आहे. ते शैलजा म्हणाली ते अगदी बरोबर आहे. आणि असं आहे की ठीक आहे, तुम्हाला पर्यावरणाची काही पडलेली नसेल, निसर्गाचं काही पडलेलं नसेल, तरीसुद्धा एक साधा विचार असा करूया की आज पुणे शहर हे एका दृष्टीने भाग्यवान आहे की आपल्याला पाण्याचा तुटवडा फारसा भासत नाही. म्हणजे निदान पश्चिम भागात तरी. पूर्व भागामध्ये जे वाढलेलं आहे शहर तिथं आहे, पण जो जुन्या पुण्याचा भाग आहे किंवा पश्चिमेकडे जी उपनगरं आहेत तिथे पाण्याची टंचाई जाणवलेली नाही आत्तापर्यंत. आणि त्याचं एक कारण असं आहे की पुणे शहराचा जो पाणी पुरवठा आहे त्याच्यातलं साधारण 50% पाणी हे धरणातनं येतं आणि 50% पाणी हे भूजलातनं येतं. त्यामुळे भूजलाचं जर पुनर्भरण झालं नाही तर पुणे शहरामध्ये सुद्धा पाण्याची टंचाई भासायला लागेल. म्हणजे कोथरूडसारखा भाग जिथे 24 तास पाणी पुरवठा असा कित्येक वर्ष देणं शक्य होतं, त्या भागामध्ये सुद्धा पाण्यामध्ये कपात करण्याची गरज भासेल. आज आपण नवीन बांधकामं होताना बघतो की लगेच पाणी लागतं आणि मग कित्येक आठवडे तिथे पाणी येत राहतं. त्याचं कारण इतका समृद्ध असा भूजलाचा साठा जमिनीखाली आहे. आणि तो असण्याचं कारण हेच आहे की जे पावसाचं पाणी नद्यांमधनं ओढ्यांमधनं येतं त्याला मुरायला जागा मिळाली तरच त्याचं पुनर्भरण होणार आहे. आपण उपसा करत राहिलो तर हे पाणी संपून जाईल. मला वाटतं ॲक्वा डॅमनी काही ॲनालिसिस पण ह्याच्यावरती केलेलं आहे. संपूर्ण पुणे शहराच्या खाली कुठे कुठे कसा भूजलाचा प्रवाह आहे त्याचं मॅपिंग केलेलं आहे. पण हे कुठंही विचारात घेतलं जात नाही कुठल्याही प्रकल्पाचं नियोजन करताना. ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे. तर आता हा मुळामुठा आणि मुळामुठा हा जो नद्यांचा भाग आहे त्याचा प्रत्येक किनारपट्टीचे 44 किलोमीटर असं एकूण 88 किलोमीटरमध्ये अशा प्रकारचं कॉन्क्रिटीकरण आणि तथाकथित सुशोभीकरण ह्या सगळ्याचं आत्ताचं जे अंदाजपत्रक आहे ते 5,000 कोटी रुपये असं आहे. जसजसा प्रकल्प पुढं जात जाईल आपल्याला माहिती आहे सरकारी प्रकल्पांचा खर्च वाढतच जातो. त्यामुळे तो खर्च ह्याच्या पुढे जाणार आहे. आता याच्यामध्ये आणखी एक गोष्ट अशी आहे की काही महिन्यांपूर्वी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस बंगलोर इथले प्रोफेसर TV रामचंद्र यांच्या सहकार्याने जीवित नदी संस्थेने एक अभ्यास या भागामध्ये केला की हा संपूर्ण प्रकल्प ज्या परिसरामध्ये होणार आहे तिथे आत्ता जी काही नैसर्गिक साधन संपत्ती आहे आणि त्याच्यातनं आपल्याला ज्या काही अप्रत्यक्ष सेवा मिळत आहेत, म्हणजे उदाहरणार्थ भूजलाचं पुनर्भरण होणं किंवा बरेचसे मच्छीमारांचा रोजगारसुद्धा ह्या पाण्यावरती अवलंबून आहे. त्याच्यानंतर ह्या पाण्याच्या म्हणजे जे नदी काठावरची वनराई आहे त्याच्यामुळे काही अंशी सांडपाण्याचं शुद्धीकरण होण्यालासुद्धा मदत होत असते. वातावरणाचं तापमान कमी राखण्याचं कामसुद्धा जलाशयांच्यामुळे होतं. त्यामुळे पाण्याचा प्रवाह जिथं असेल त्याच्या कडेला जरा गार वाटतं. तर ह्या ज्या सगळ्या सेवा आहेत त्या सेवांचं जर आपण पैशामध्ये मूल्य काढलं तर दरवर्षी आपल्याला 5,000 कोटी रुपये इतक्या किमतीच्या सेवा ह्या नद्या आणि त्यांच्या आजूबाजूचा निसर्ग ह्याच्यामधनं मिळत आहेत. म्हणजे एक रकमी 5,000 कोटी रुपये खर्च करून आपण दरवर्षी 5,000 कोटी रुपयाच्या सेवा देणारी परिसंस्था नष्ट करतो आहोत, असा याचा सरळ आर्थिक अर्थ आहे. तिच्या बोलण्याला मी एक थोडक्यात परत थोडंसं जोडेन की ह्या मूल्याचं म्हणजे कसं आहे की नद्या जे आहेत ना एक प्रकारचा कॉरिडॉर तयार करतात, हवेचा कॉरिडॉर. आणि त्याच्या बाजूची जी झाडी असते, नैसर्गिक झाडी असते, त्याच्यामुळे आणि माती यामुळे उष्णता शोषण करून घेणं, त्या हवेला शुद्धीकरण करणं याचं महत्त्वाचं काम ती करत असते. जेव्हा आज आपण एअर पोल्युशनच्यासाठी इतक्या गोष्टी पुण्यामध्ये बोलतो आहोत आणि नदीकाठची नैसर्गिक झाडी काढून टाकतो आहोत,
तिथं हा खर्चाचा, हा मूल्याचा प्रश्न येतो की आज हवेचं प्रदूषण जर कमी करायचं असेल तर दरवर्षी ह्या प्रकारचा प्रकल्प झाले तर आपण 5,000 कोटीच्या सेवा ज्या नदी आणि नदीकाठ आपल्याला देतं आहे त्या सेवांना आपण मुकणार आहोत. म्हणजे तापमान वाढणार आहे, एअर पोल्युशन वाढणार आहे, पुराचा धोका आहेच, पाण्याचं पुनर्भरण, भूजल पुनर्भरण होणार नाही आहे. मग ह्याच्यामध्ये आपण काय गमावतोय, काय मिळवतोय पेक्षा ह्याचा जर लेखाजोखा घेतला आणि जमा खर्च काढला तर आपण दरवर्षी 5,000 कोटी घालवतोय. म्हणजे इकडे 5,000 कोटीचा खर्च आणि दुसरा दरवर्षीचा 5,000 कोटीचा आपण केलेला इनडायरेक्टली जो खर्च, जो आपल्या प्रदूषणामुळे आपल्याला निर्माण होणार आहे, रोगराई निर्माण होणार आहे त्याच्यामध्ये. म्हणजे आपण किती घाट्यामध्ये जातो आहे ह्याचा पण विचार करणं आवश्यक आहे. नदी काठ जो असतो ना तो वेगवेगळ्या गोष्टींनी संपन्न असतो. नदी परिसंस्थेची जर आपण व्याख्या केली तर जसं प्रियदर्शनींनी सांगितलं की तिचा जसा प्रवाह, तिला जशी वाट मिळते तसा तो काढत जाते आणि तो काढत जाताना ती नागमोडी वळत जाते. या नागमोडी वळणामध्ये काही ठिकाणी ती वाळू जमा करते, काही ठिकाणी मातीचा गाळ जमा करते की जिथे झाडी असते, काही ठिकाणी दगडांचं घर्षण करते, जिथे दगडांचं घर्षण करते तिथं भूजल पुनर्भरण होत असतं. सो ती भूजलाचं पुनर्भरण करत असते. सो थोडक्यात जर नदीकडे बघताना निसर्गाची नक्कल करणं, त्या ठिकाणी नदीचा प्रवाह आपल्याला काय सांगतोय, इथे झाडी असेल तर ती झाडी आहे तशी ठेवणं, तिथे जर पाणथळ जागा असतील तिथे त्या प्रकारचं वैविध्य असेल, जिथे खोल डोह असतील, जिथे मच्छीमार त्या डोहामध्ये कायम तुम्हाला जाळी टाकून दिसतात, तर त्या परिसंस्था आहेत तशाच कशा ठेवणं आणि नदीचं प्रदूषण कमी करणं आणि जितक्या जास्त अशा प्रकारच्या नैसर्गिक जागा वाढवता येतील आणि लोकांना चालण्यासाठी तिथे स्वच्छ साधे पायवाटेचे कॉरिडॉर करायला. आपण काही टेकडीवर चालायला जातो तेव्हा तिथे सिमेंटचा रस्ता वरपर्यंत जाण्याची अपेक्षा नसते, कारण आपण टेकडीवर नैसर्गिक गोष्टी बघायला जात असतो. तीच गोष्ट आपण नदीसाठी का नाही बघत आहोत की साधा सरळ पायवाट जी स्वच्छ असली पाहिजे आणि आजूबाजूनी झाडी असली पाहिजे, काही पाणथळ जागा असल्या पाहिजेत. अशा पद्धतीने या प्रकल्पाकडे बघण्याची नितांत गरज आहे. अगदी याच्यात एक मुद्दा मला अधोरेखित करावासा वाटतो की जेव्हा आपण पुणे रिव्हर रिव्हायवलच्या तर्फे जेव्हा हे म्हणत आलेलो आहोत की अशा प्रकारच्या काँक्रिटीकरणाला आपला विरोध आहे, तेव्हा आपल्याला असं उलट उत्तर मिळालं आहे, मग ही नदी अशीच बकाल आणि गलिच्छ असावी असं तुमचं म्हणणं आहे का? तर शहरामधनं वाहणारा नदीचा प्रवाह प्रदूषित आहे, त्याच्या आजूबाजूला कचरा झालेला आहे, हे सगळ्यांनाच मान्य आहे. त्याच्यात बदल व्हायला हवा ह्याच्यामध्ये कुणाचंच दुमत नाही आहे. फक्त तो बदल कसा असायला हवा ह्याचा हा प्रश्न आहे. तर केवळ आजूबाजूला बकाली आहे म्हणून तिथे काँक्रिटीकरण करावं ह्याच्यापेक्षा तिथला कचरा बाजूला करून नदीला तिचं नैसर्गिक जे रूप आहे ते प्राप्त करून द्यावं हे आमचं म्हणणं आहे. आणि ह्या अंगाने काम करायला अनेक संस्था पुढे पण आलेल्या होत्या. म्हणजे जेव्हा हा काँक्रिटीकरणाचा प्रस्ताव जेव्हा पहिल्यांदा पुणे महानगरपालिकेकडे चर्चेला आला त्यावेळेला इकॉलॉजिकल सोसायटी, परिसर संस्था, त्याच्यानंतर सेंटर फॉर एन्व्हायरमेंट एज्युकेशन, जीवित नदी ह्या संस्थांनी मिळून हे इकॉलॉजिकली म्हणजे निसर्गपूरक पद्धतीने नदीचा काठांचं सुशोभीकरण आणि सुधारणा कशी करता येईल याचा आराखडासुद्धा सादर केलेला होता. आणि इथं आणखी एक गोष्ट मी नमूद करू इच्छिते की आर्किटेक्ट्सना हा काँक्रिटीकरणाचा आराखडा करण्यासाठी सुद्धा पैसे दिले जातात, पण नैसर्गिक पद्धतीने हे कसं करता येईल हे स्वेच्छेने लोकांनी आपला वेळ खर्च करून विनामूल्य हा आराखडा तयार केलेला होता. त्याचा खर्च कितीतरी कमी होणार आहे हेही नमूद केलेलं होतं. पण असं असूनही काँक्रिटीकरणाच्या आराखड्याला पाठिंबा दिला गेला, ही पण गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घ्यावी. आणि ह्याच्यामागचं जे टेबलाखालचं अर्थकारण आहे त्याच्याकडे सुद्धा आपलं लक्ष नागरिक म्हणून जायला हवं आहे.